खराब गेली असेल ना, तर संध्याकाळ मात्र खूप छान गेली. काय ते सांगते. फर्निचर करायला टाकलं म्हणून आम्ही दोघं चेकिंगला गेलो. ते घेऊन घरी येणार म्हणून मला हा पसारा काढायचा होता, की जिथे मला ते ठेवायचं होतं. म्हणून इतकी सारी खुश की आता मी क्लिनिंग करायला घेतलं. काय ते झालं ते सगळं आपल्या मोठ्या ब्लॉगला सांगितलंच आहे मी. तितक्यात माझं एक पार्सल आलं. ते 3 ते 4 वेळा रिटर्न करून आज कुठेतरी फायनल चांगलं आलं. म्हणून ते लगेच जॉइन केलं. दिसाय खूप छान वाटत आहेत. किचनमध्ये वेगळी शोभा वाढली. त्यानंतर संध्याकाळी आवरलं असं काहीतरी. कपाटात खूप साऱ्या साड्यांचा ढीग, पण आपल्याला घालायची कुठली तेच कळत नाही. अशा वेळेस नक्की कळतं की कुठली घालू काय, त्यातलीच एक उचलली आणि घातली. कशी वाटते नक्की सांगा. आणि आज होतं 16 सोमवारचं उद्यापन, म्हणून एका काकूंच्या घरी गेले होते. त्यांच्या मुलीचं उद्यापन होतं 16 सोमवारचं. छान असं उद्यापन त्यांनी केलं होतं. मस्त असं जेवण होतं. तिथून घरी आले आणि तुम्ही बघू शकता ही ती साक्षी की तिची 16 सोमवारचे व्रत केले होते आणि आज उद्यापन होतं. तिथून घरी आले. घरी आल्यानंतर यांना मी व्हेज पुलाव केलाच होता. तर तो गार झाला होता म्हणून म्हटलं चला आता ओव्हनमध्ये पुन्हा एकदा गरम करून यांना जेवायला द्यावं. मस्त असं ओव्हनचा फायदाच खूप भारी की गरम पटापट वस्तू होतात आणि थंडीच्या